Yes, sir. Okay, chalo. So this we are going to study today, Francis turbine. So we have seen the video of this in last lecture. आपण याचा video कालच्या lecture ला बघितला. Getting it? So let us we will discuss how it is. हा कसा आहे बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा याचं बघूयात आपण केसिंग. Let us we will first see its casing. How its casing is. Its casing is similar to the casing of centrifugal pump. साधारणतः याचं केसिंग हे सेंट्रिफ्युगल पंप सारखं आहे. याला काय म्हटलं गेलंय आपण स्पायरल केसिंग म्हटलंय. वी हॅव कॉल्ड इट ॲज अ स्पायरल केसिंग. ओके, सो व्हॉट दिस स्पायरल केसिंग मीन्स. सो इट्स स्पायरल केसिंग जस्ट सी. याचा डायमीटर इथं कसा आहे बघा. इथला याचा डायमीटर बघा केवढा आहे. इट्स दिस मच. आणि इथला डायमीटर केवढा आहे बघा. फरक आहे. So here diameter is more and here diameter is less. ही पाईप अशी कंटिन्यू असणार आहे. Getting it? So we have taken a broken section in order to show you what is inside. आपण ह्याला कापलंय कशासाठी की आपल्याला याच्या आतमधले कंपोनेंट्स कळावे, आतमधले पार्ट्स कळावे. त्याच्यासाठी आपण ह्याला दोन पार्ट्स आणि इथून कट केलेला आहे तुकडा याचा. Getting it? अरे म्यूट युअरसेल्फ गाइस. सुदर्शन मोठे ओ मोठे. ठीक आहे. So this way it's a spiral casing. Here area of cross section is more, here area of cross section is less. Get it? So here from this side water will enter from the dam. इथून आतमध्ये काय येणार आहे. पाणी येणार आहे. कुठून येणार आहे पाणी. फ्रॉम डॅम. Water from dam will enter from this side. It will come this way and look at this arrow. It will follow this path. Okay, and during this travel it will enter in. आता हे कशासारखं आहे माहिती का. थोडक्यात आपल्या गाडीचं टायर असतं का नाही. आपल्या गाडीचं टायर कसं असतं. बाहेरून पॅक असतं आणि त्याच्या मधल्या बाजूला ओपनिंग असते. गेटिंग इट. इट इज एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट. ओके, तर इथून आतमध्ये पाणी जाणार आहे. कुठून. या इथून आतमध्ये पाणी जाणार आहे. क्लिअर. सो दिस इज हाऊ द स्पायरल केसिंग इज. हे स्पायरल केसिंग. इथून पाणी आतमध्ये येणार, इथून असं गोल फिरणार आणि इथून आतमध्ये जाणार. Getting it? Means here we can say water flows radially in. Water flows radially in. Radially आत गेलं पाणी. Getting it? Understood this? How it is? It is radially in. Water flows radially inside. Radius प्रमाणे हे आतमध्ये जातं. कशामध्ये. तर ह्या टर्बाइनच्या ब्लेड्स मध्ये. केसिंग कसलं आहे. स्पायरल केसिंग आहे. स्पायरल केसिंगचा अर्थ काय होतो. इट इज हॅव्हिंग ए डिक्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया. त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे. डिक्रीजिंग आहे. ओके, सो डिक्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया मुळे काय होतं. तर किंवा डिक्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया का ठेवलेला असेल. व्हॉट यू थिंक. डिक्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया का ठेवला असेल. काय वाटतं तुम्हाला. What do you think? Can anyone? सांगा की. कोणच नाही. अरे किती सोपं आहे. का करतो डिक्रीजिंग क्रॉस सेक्शन. प्रेशर. आता बघा काय करतो नक्की आपण. काय केलेलं आहे. तर इथून ज्यावेळेस पाणी आतमध्ये येतं त्यावेळेस जस्ट सेकंड गाईज. हॅलो. सो बघा काय म्हटलं आपण. का केलेलं आहे डिक्रीज एरिया. का केलेला आहे. कारण इनलेटला ज्यावेळेस पाणी आतमध्ये येत असतं त्यावेळेस त्या पाण्याला प्रेशर खूप जास्त असतं. गेटिंग इट. त्या पाण्याला प्रेशर खूप जास्त असतं. त्याच्यामुळे काय होईल माहिती का. सगळं पाणी इथूनच आत जायचा प्रयत्न करेल. पुढं पाणी जाणारच नाही. गेटिंग इट. सगळं पाणी काय करेल. इथूनच आत जायचा प्रयत्न करेल. पुढे जाणारच नाही. त्याच्यामुळे काय केलं जातं. त्याच्यामुळे हा व्हेरिएबल क्रॉस सेक्शनल एरिया ठेवला जातो. गेटिंग इट. त्याच्यामुळे पाणी पुढं पण जातं
Getting it? In order to maintain the water flow across the complete casing, just second. In order to maintain the flow across complete casing, ह्या complete casing मध्ये पाण्याचा फ्लो मेंटेन व्हावा त्याच्यासाठी हा व्हेरिएबल क्रॉस सेक्शनल एरिया ठेवलेला असतो. ठीक आहे? कशासाठी ठेवलेला आहे? कंप्लीट केसिंग मध्ये पाणी फिरावं. ठीक आहे? अँड विथ युनिफॉर्म प्रेशर, आणि सगळीकडे प्रेशर कसं पाहिजे? सारखं प्रेशर असावं. ह्या पाण्याला ह्या कंप्लीट एरियामध्ये सारखं प्रेशर मिळावं त्याच्यासाठी हा व्हेरिएबल क्रॉस सेक्शनल एरिया ठेवला जातो. Getting it? In order to obtain the uniform pressure across entire casing. In order to obtain a even pressure across entire casing. I will write it here, so that okay, so this way we have written. Someone's background noise is coming. कोणाच्या तरी घरी टीव्ही चालू आहे. Please mute yourself. ठीक आहे. केसिंगचं काम समजलं. आता केसिंग नंतर इथं काहीतरी दाखवलं बघा. Can you see this part? This portion. This. What is this? What is this? So these are the guide vanes. What are these? These are the guide vanes. Guide vanes काय करतात? तर guide vanes ह्या पाण्याचा फ्लो कंट्रोल करतात. Okay. What the guide vanes do? Guide vanes control the flow of water. These are the just like a flaps. आता अशा फ्लॅप्स तुम्ही कुठे बघितलेल्या आहेत? Have you ever seen such a flaps? अशा फ्लॅप्स तुम्ही कुठे पाहिलेत का? पुढे सांगू शकताय का? सगळ्यांनी पाहिलेत. दोन ठिकाणी पाहिलेले आहेत. एसी मध्ये पाहिले का? एसी मध्ये कूलर मध्ये पण असतात, एसी मध्ये पण असतात. गेट इट? एसी मध्ये, कूलर मध्ये असतात. अशा प्रकारचे असतात ते. आणि असं पूर्ण उघडलं बंद झालं, पूर्ण उघडलं बंद झालं. गेटिंग इट? सो दिस वे दीज वर्क. ह्या त्या प्रकारे वर्क करतात. गेटिंग इट? दे आर लाईक दिस ना. असं केलं का पूर्ण बंद झालं, असं केलं की ओपन झालं. गेटिंग इट? तर ह्या काय करतात? व्हॉट द गाईड वेन्स डू? गाईड वेन्स कंट्रोल द फ्लो रेट ऑफ वॉटर. गाईड वेन्स काय करत असतात? पाण्याचा फ्लो रेट कंट्रोल करत असतात. ओके, पाण्याचा फ्लो रेट कंट्रोल करत असतात. आता एवढं कळलं तुम्हाला? केसिंग काय करतं? केसिंग काय करतं तर केसिंग युनिफॉर्म प्रेशर मेंटेन करतं अक्रॉस एंटायर केसिंग, आणि पाण्याला टर्बाईन कडे ढकलतं किंवा ह्या रनर कडे ढकलतं. ओके, त्याच्यामध्ये कोण येतात? मध्ये गाईड वेन्स येतात. गाईड वेन्स काय करतात? गाईड वेन्स कंट्रोल दी फ्लो रेट ऑफ वॉटर. पाण्याचा फ्लो रेट कंट्रोल करतात. ओके, नाउ लेट अस विल सी दिस रनर. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ दिस रनर. ह्या रनरचं काम काय आहे? हा रनर कसा करतो? हा रनर कसा चालतो? तर याच्यासाठी एक आपण उदाहरण घेऊया, एक एक्झाम्पल घेऊया. आय गेस सगळेजण पळतात, सगळ्यांना पळायची सवय आहे लहानपणापासून. एव्हरीबडी रन्स, प्रत्येक जण पळतं घरी. आता मला सांगा, तुम्हाला एका सरळ रोड वरती, डांबरी रोडवर पळायला सांगितलंय. ठीक आहे? आणि दुसऱ्या केसमध्ये घरामध्ये मऊ फरशी आहे, अगदी मऊ फरशी आहे, आणि त्या मऊ फरशीवरती चटई अंतरली आहे. त्या मऊ फरशीवर काय अंतरली आहे? चटई. चटई आहे सगळ्यांच्या घरी? येस सर. चटई अंतरली आहे, आणि ह्या चटईवर तुम्हाला पळायला सांगितलंय. काय होतं? स्लिप होते. स्लिप होतं? कोण स्लिप होतं? तुम्ही स्लिप होता का चटई स्लिप होते? चटई. चटई स्लिप होते. बरोबर आहे का? हो. गेटिंग इट? का होतं तसं? का बरं झाली चटई स्लिप? का झाली? फ्रिक्शन झालं नाही तिथं. फ्रिक्शन झालं नाही? कोणामध्ये फ्रिक्शन झालं नाही? चटईमध्ये आणि फरशीमध्ये फ्रिक्शन झालं नाही. मग त्याच्यामध्ये फ्रिक्शन ना का होईना? आपला विषय कुणाचा चालू आहे? फरशीचा चटईचा नाहीच आहे. आपला विषय तुमचा आणि चटईचा आहे. चटई का स्लिप झाली? जमीन का स्लिप झाली नव्हती इथली?
सर काय विचारताय? प्लेन का स्लिप झाली? माझा असल्यामुळे सिंपल क्वेश्चन. प्लेन सरफेस एरिया असल्यामुळे प्लेन सरफेस एरिया असल्यामुळे मी काय म्हणतो, मऊ फरशी असल्यामुळे नाही, तर तुम्ही चटईला पाठीमागं ढकललं. चटई का स्लिप झाली? तुम्ही चटईला पाठीमागं ढकललं. तुम्ही ढकललं ना चटईला पळताना. You were running ahead. That is one thing. But at the same time, you were pushing that mat behind. तुम्ही पुढे जाताय हा एक मुद्दा आहेच, पण तुम्ही पुढे जात असताना त्या चटईला मागं ढकलताय. गेटिंग इट? तुम्ही पुढे जात असताना त्या चटईला तुम्ही मागं ढकलताय. गेटिंग इट? तुम्ही कधी टीव्ही मध्ये पण बघितलं असेल, काय असतं की असा एक पिंजरा केलेला असतो, त्या पिंजऱ्यामध्ये एक उंदीर पळत असतो. हॅव यू एव्हर सीन दिस? आणि उंदीर पळत असल्यामुळे तो पिंजरा गोल फिरत असतो. यू माइट हॅव सीन इट. गेटिंग इट? अँड द सेम प्रिन्सिपल इज हियर. ते सेम प्रिन्सिपल इथं होतं. इथं काय होतं? व्हाईल वॉटर ग्लाइड ओव्हर दिस सरफेस, वॉटर एंटर फ्रॉम द केसिंग टुवर्ड्स दिस ब्लेड्स. वॉटर केसिंग मधून या ब्लेड मध्ये येतं, अँड वॉटर ग्लाइड ओव्हर द ब्लेड. वॉटर ब्लेड वरती काय होतं? ग्लाइड होतं. सो व्हॉट इज मीन बाय ग्लाइडिंग? ग्लाइडिंग म्हणजे गडगडणे थोडक्यात. वॉटर ग्लाइड. Glide means गडगडणे. So water glide over the blades. मग आता ह्याच्यात ग्लाइड हा शब्द जर लक्षात राहिला नाही तर काय लिहायचं? फ्लोज. वॉटर ग्लाइड्स, वॉटर ग्लाइड ओव्हर दी ब्लेड्स. त्याच्याऐवजी काय म्हणू शकता तुम्ही? फ्लोज ओव्हर दी ब्लेड्स. त्याच्यामुळे काय होतं? ड्युरिंग ग्लाइडिंग, ग्लाइड होत असताना वॉटर अप्लाइज दी प्रेशर ऑब्लिक फोर्स, फोर्स म्हणा किंवा प्रेशर म्हणा, ओव्हर दी ब्लेड्स. प्रेशर इज व्हेरी करेक्ट वर्ड. प्रेशर हा एक्सपेक्टेड आणि करेक्ट वर्ड आहे, पण प्रेशर लक्षात नाही आला आणि चुकून फोर्स लिहिला तरी चालतं, पण इम्पॉर्टंट वर्ड कुठला आहे? प्रेशर आहे. वॉटर अप्लाइज द प्रेशर ऑब्लिक फोर्स ओव्हर द ब्लेड्स. आता ह्या फोर्सला आपण कसं म्हणू शकतो? रिॲक्शन फोर्स म्हणू शकतो. जे तुम्ही न्यूटनच्या लॉ मध्ये शिकला. काय शिकला होतो न्यूटनचा लॉ? तो कितवा? पहिला, दुसरा, तिसरा कितवा आहे तो? फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन. गेटिंग इट? तर तिथं काय म्हटलंय? रिॲक्शन. फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर इथं कुठलं प्रेशर अप्लाय करतो आपण? तर रिॲक्शन प्रेशर किंवा रिॲक्शन फोर्स अप्लाय करतो आपण ब्लेड वरती. क्लिअर? त्याच्यामुळं बिकॉज ऑफ द सेम, याच्यामुळेच काय होतं? दी ब्लेड्स स्टार्ट रोटेटिंग. याच्यामुळे काय झालं? ब्लेड्स रोटेट व्हायला सुरुवात झालं. गेटिंग इट? म्हणजेच काय? जेवढा जास्त फोर्स त्या किंवा जेवढं जास्त प्रेशर त्या वॉटरला असेल तेवढं जास्त प्रेशर ह्याच्यावरती अप्लाय होणार. गेटिंग इट? जेवढं जास्त प्रेशर त्या वॉटरकडे असणार तेवढा जास्त प्रेशर या ब्लेडवर अप्लाय होणार, आणि जेवढं जास्त प्रेशर या ब्लेडवर अप्लाय होणार तेवढं जास्त ब्लेड रोटेट होणार. गेटिंग इट? म्हणजे या टर्बाइन मध्ये आपण कुठली एनर्जी कन्वर्ट केली? तर या टर्बाइन मध्ये आपण प्रेशर एनर्जी कन्वर्ट केली. गेटिंग इट? प्रेशर एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. पेल्टन व्हील मध्ये वेगळं केलं. पेल्टन व्हील मध्ये वी कन्वर्टेड कायनेटिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. नाउ हियर इन these turbines what we do, we convert the pressure energy of water into the mechanical energy. पाण्यामध्ये असलेली प्रेशर एनर्जी आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली. आणि कशी केली ती तुम्ही बघितलं इथं. काय झालं? व्हेन वॉटर ग्लाइड ओव्हर द ब्लेड्स, पाणी ज्या वेळेस ब्लेड वरून ग्लाइड होतं त्यावेळेस ते त्या ब्लेड वरती रिॲक्टिव्ह फोर्स अप्लाय करतं, रिॲक्शन फोर्स अप्लाय करतं. त्या रिॲक्शन फोर्स मुळे ब्लेड्स रोटेट व्हायला सुरुवात होते. गेटिंग इट? Okay, so this is way here we are converting the pressure energy into mechanical energy.
ओके. आता त्याच्यामुळेच ह्यांना काय म्हटलं जातं, हेन्स दिस इज कॉल्ड ॲज, त्याच्यामुळे ह्याला म्हटलं जातं रिॲक्शन वॉटर टर्बाइन. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, रिॲक्शन वॉटर टर्बाइन और प्रेशर टर्बाइन्स. आता प्रेशर टर्बाइन्स हा वर्ड तुम्हाला जास्त फॅमिलियर नाही होणार, कधी नाही येणार, पण लक्षात असू द्या. प्रेशर टर्बाइन्स कुणाला म्हणायचं, तर ह्यांना प्रेशर टर्बाइन्स म्हणायचं. का बरं, कारण ह्याच्यामध्ये प्रेशर एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केलेली आहे आपण, मेकॅनिकल एनर्जी मध्ये. किंवा याला दुसरं नाव काय आहे, रिॲक्शन टर्बाइन. रिॲक्शन टर्बाइन का बरं नाव आहे, कारण इथं कुठलं प्रेशर अप्लाय होत आहे, रिॲक्शन प्रेशर और रिॲक्शन फोर्स. ओके, गेटिंग इट, अंडरस्टूड. ओके. आता काय झालं बघूया. आता काय झालं, तर हे पाणी इथलं फिरलं आणि इथं फिरून कुठे गेलं, आतमध्ये गेलं. क्लिअर, इथं फिरून कुठे गेले, ते आतमध्ये गेलं. आतमध्ये काय आहे, पोकळी आहे. तिथून ते पाणी कुठे यायला पाहिजे, हे ब्ल्यू कलरचा एरो दाखवला बघा, कुठे यायला पाहिजे, आता खाली पडायला पाहिजे. करेक्ट. ओके, इट शुड फॉल डाऊन, ते खाली पडायला पाहिजे. आता खाली काय आहे, व्हॉट इज बिलो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो टर्बाइन आहे, हा टर्बाइन कुठं असतो, हा पूर्ण पाण्याच्या खाली असतो. दिस इज हाऊ इट इज बिलो दी वॉटर. ही वॉटर लेवल आहे पूर्ण वरची. मी ब्ल्यू कलरची रेड लाईन काढली ना आता, ही सगळी वॉटर लेवल आहे. इथं सगळं पाणी असतं. ठीक आहे. आणि हा कुठं बसवलेला असतो, हा पाण्याच्या आतमध्ये बसवलेला असतो. इट इज प्लेस्ड बिलो दी वॉटर. हा पाण्याच्या खाली असतो आणि इथून पाणी आतमध्ये येतं. क्लिअर, हा पाण्याचा फ्लो असतो, इथून हे पाणी आतमध्ये येतं. आता याला, ह्या पाण्याला इथून खाली जायचंय. क्लिअर, या पाण्याला कुठं जायचंय, इथून खाली जायचंय. हे लक्षात आलं का, हा टर्बाइन पाण्याच्या कुठं आहे, पाण्याच्या खाली आहे, बरोबर आहे का. आता मला सांगा, इथं आपण कुठली एनर्जी कन्वर्ट केली म्हटलं, पाण्यातली कुठली एनर्जी काढून घेतली, कुठली, प्रेशर एनर्जी टू प्रेशर एनर्जी. मेकॅनिकल. पाण्यामधली प्रेशर एनर्जी आपण इथं काढून घेतली. ठीक आहे, इथली पाण्यातली प्रेशर एनर्जी आपण काढून घेतली. आता मला सांगा, ही जी नदी आहे, आता ही नदीच असणार आहे ना, या नदीतल्या या पाण्यावरती किती प्रेशर असेल, काय वाटतंय तुम्हाला, या नदीच्या या पाण्यावर किती प्रेशर असेल साधारण, हे बघ सांगा की किती असेल. तर काय शिकलो 1 12वीत, atmosphere. 1 atmosphere. बरोबर आहे का. ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं ना, या पाण्यावरती कुठलं 1 प्रेशर आपलं असणार आहे, atmosphere. ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. दिस वॉटर विल हॅव ऍटमॉस्फेरिक प्रेशर. जसं जसं तुम्ही खाली जाता तसं तसं पाण्याचं प्रेशर वाढत जातं. का बरं, कारण खालच्या पाण्यावर वरचं पाणी असतं. गेटिंग इट, त्याच्यामुळे खालच्या पाण्यावरती प्रेशर कसं आहे, जास्त आहे. गेटिंग इट, म्हणजे इथं प्रेशर जास्त असणार आहे, है ना, थोडस लिटल मोर दॅन ऍटमॉस्फियर वी विल कॉल हियर. इथं कसं असणार आहे, थोडस ऍटमॉस्फेरिक पेक्षा जास्त असणार आहे, बरोबर. आता बघा आपण काय केलं, इथल्या पाण्यामधली आपण प्रेशर एनर्जी काढून घेतली. ठीक आहे, इथल्या पाण्यातली प्रेशर एनर्जी काढून घेतली. बिकॉज ऑफ दॅट वॉटर, दी वॉटर प्रेझेंट इनसाइड दिस रनर, या रनरच्या आतमध्ये जे पाणी आहे, वॉटर प्रेझेंट इनसाइड दिस रनर has a pressure less than atmosphere. जे पाणी या रनरच्या आतमध्ये आहे, त्या पाण्याचं प्रेशर ह्या ऍटमॉस्फेरिक पेक्षा कमी होतं. का बरं ऍटमॉस्फेरिक पेक्षा कमी होतं, का बरं प्रेशर कमी होतं याचं, कॅन एनीवन टेल मी, याचं कारण ते प्रेशर कमी प्रेशर का झालं, एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये बरोबर. झालं. तिथली प्रेशर एनर्जी आपण काढून घेतली.
Getting it? As we have withdrawn the pressure energy from the water, पाण्याची प्रेशर एनर्जी काढून घेतल्यामुळं या भागामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचं प्रेशर हे लेस दॅन ऍटमॉस्फिअर होतं. ऍटमॉस्फेरिक पेक्षा कमी प्रेशर होतं. गेटिंग इट? मग आता मला सांगा, इथं बाहेर नदीमध्ये ऍटमॉस्फिअर एवढं प्रेशर आहे. बाहेर नदीमध्ये किती प्रेशर आहे? ऍटमॉस्फिअर एवढं प्रेशर आहे किंवा लिटिल मोर दॅन ऍटमॉस्फिअर प्रेशर आहे आणि इथं आतमध्ये लेस दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग मला सांगा, इथून पाणी बाहेर येईल का? किंवा मी एक दुसरी नाही. डायग्राम काढतो आणि तुम्हाला दुसऱ्या डायग्राम वर प्रश्न विचारतो, सो दॅट एव्हरीवन विल अंडरस्टँड. ठीक आहे, आता दुसरं उदाहरण घेतो म्हणजे सगळ्यांना समजेल त्याच्यासाठी. ठीक आहे, सपोज इथं एक टाकी आहे. ह्या टाकीमध्ये काहीतरी प्रेशर आहे पाण्याचं आणि हे प्रेशर हे लेस दॅन आहे 1 ऍटमॉस्फिअर. इथल्या पाण्याचं प्रेशर आहे लेस दॅन ऍटमॉस्फिअर. आता आपण याला काय करूयात, आता आपण याला एक पाईप जोडूया. ओके, आणि इथं एक दुसरा कंटेनर लावूया आणि ह्या कंटेनर मध्ये प्रेशर मोर दॅन 1 ऍटमॉस्फिअर घेऊया. इथे किती घेतलं? प्रेशर मोर दॅन 1 ऍटमॉस्फिअर. आणि इथे किती घेतलं आपण? प्रेशर लेस दॅन लेस दॅन ऍटमॉस्फिअर. आय विल राईट हिअर. आता मला सांगा, पाणी इथून इकडे जाईल का इथून इकडे जाईल? म्हणजे असं इथून इकडे म्हणल्यावर काय कळणार आहे सर? 1 कडून 2 कडे जाईल का 2 कडून 1 कडे जाईल? 2 कडून 1 कडे. 2 कडून 1 कडे. 1 कडे. 2 कडून 1 कडे जाईल म्हणजे 1 कडून 2 कडे जाणार नाही 100% का? म्हणजे इथं काय होईल ह्या ड्रॉइंग मध्ये? इथलं पाणी खाली येणार नाही, खालचं पाणीच वर जाईल. पण आपल्याला करायचं काय आहे? इथलं पाणी खाली सोडायचंय का नाही? लक्षात येतंय का व्हॉट आय वॉन्ट टू से? गेटिंग इट? इथलं पाणी आपण वापरलं, इथल्या पाण्याची प्रेशर एनर्जी काढून घेतली आणि ते पाणी आता आपल्याला कुठे सोडायचं आहे? नदीमध्ये सोडायचं आहे. पण काय झालंय? इथल्या पाण्याचं प्रेशर कमी झालंय. गेटिंग इट? आणि बाहेरचं प्रेशर जास्त आहे, त्याच्यामुळे इथलं पाणी बाहेर पडणारच नाही. लक्षात येतंय का व्हॉट आय वॉन्ट टू से? मी जे 2 टँक दाखवले आता ते हे आहे. हे कुठं आहे? इनसाइड रनर. दिस इज इनसाइड रनर अँड दिस इज रिव्हर. दिस इज इनसाइड रनर अँड दिस इज रिव्हर साइड. तिथं काय झालं की रनरच्या आतमधलं प्रेशर हे ऍटमॉस्फिअर पेक्षा पण कमी झालं आणि बाहेर आपण ऍटमॉस्फिअरिक एवढं जरी प्रेशर धरलं तरी इथलं पाणी बाहेर जाऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी काय केलं जातं? तर त्याच्यासाठी ही गोष्ट वापरली जाते, ड्राफ्ट ट्यूब. आता ड्राफ्ट ट्यूब कशी असते? तर ड्राफ्ट ट्यूब has a shape. Draft tube has a shape like this. I will show. इथं काय बसवायचं आपण? So we will connect something like this here. So what is this? So this is a pipe. This is a pipe with increasing cross-sectional area.
ही जी पाईप आहे ही पाईप कसली आहे तर ही पाईप आहे इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया. सो व्हॉट दिस पाईप विल डू, दिस पाईप विल कन्वर्ट, this pipe will convert the kinetic energy of water into pressure energy. हे काय करेल तर ही पाईप, ह्या पाईपचं नाव आहे ड्राफ्ट ट्यूब. ही पाईप काय करेल, ड्राफ्ट ट्यूब विल कन्वर्ट कायनॅटिक एनर्जी ऑफ वॉटर इनटू प्रेशर एनर्जी. म्हणजे काय झालं बघा, ह्या टर्बाईन मध्ये आपण कुठली एनर्जी काढून घेतली होती, प्रेशर एनर्जी पाण्यामधली काढून घेतली होती, पण आपण पाण्याच्या कायनेटिक एनर्जीला काय केलं नव्हतं. गेटिंग इट, त्या पाण्याकडे कायनेटिक एनर्जी अजून होती. वॉटर वॉज हॅव्हिंग दी कायनेटिक एनर्जी. Getting it? And what we are doing in draft tube, we are converting the kinetic energy of water into pressure energy. पाण्याची कायनेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली, प्रेशर एनर्जी मध्ये केली, आणि त्याच्यामुळे इथल्या पाण्याचं प्रेशर वाढत 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 जाईल आणि हे पाणी बाहेर येईल. गेटिंग इट. तर ही ड्राफ्ट ट्यूब कशासाठी वापरली जाते, तर ड्राफ्ट ट्यूब इज यूज्ड टू कन्वर्ट कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इनटू प्रेशर एनर्जी. फार इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू. ड्राफ्ट ट्यूब विल कन्वर्ट द कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इनटू प्रेशर एनर्जी. ओके, गेटिंग इट. आणि दुसरं आपण बघितलं होतं, एक कुठलं बघितलं होतं, व्हॉल्यूट केसिंग. व्हॉट व्हॉल्यूट केसिंग विल डू, हा सांगा. व्हॉट व्हॉल्यूट केसिंग विल डू. व्हॉल्यूट केसिंग कुठं बघितलं होतं, प्रेशर एनर्जी. अरे अरे अरे, डबल ऍक्टिंग ह्याला वी हॅव सीन इट इन सेंट्रिफ्युगल पंप. व्हॉल्यूट केसिंग कुठे होतं, सेंट्रिफ्युगल पंप सेंट्रिफ्युगल मध्ये होता. सेंट्रिफ्युगल मध्ये हा, तो काय करत होता, प्रेशर एनर्जी कन्वर्ट टू कायनेटिक एनर्जी. नाही सर, तिथं सुद्धा pressure into इन्क्रीजिंग mechanical. क्रॉस सेक्शनल एरिया होता. तिथं सुद्धा Same क्रॉस होतं सेक्शनल sir एरिया इन्क्रीजिंग होता. तिथं सुद्धा कायनेटिक एनर्जी इनटू प्रेशर एनर्जी टू हाय प्रेशर. प्रेशर एनर्जी. तिथं सुद्धा कायनेटिक एनर्जीज कन्वर्ट होत होती. लक्षात आहे का, बघा काय केलं आपण. व्हॉट वी हॅव डन, वी हॅव रोटेटेड दी वॉटर. पाण्याला रोटेट केलं होतं. पाण्याला रोटेट केल्यामुळे पाण्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट झालता. सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे पाणी बाहेर फेकलं गेलं. पाणी बाहेर फेकलं गेलं म्हणजे पाण्याला कायनेटिक एनर्जी दिली गेली. गेटिंग इट. पाण्याला कुठली एनर्जी दिली आपण, पाण्याला कायनेटिक एनर्जी दिली. आणि इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया मध्ये काय केलं, that kinetic energy is converted into pressure energy. Increasing cross sectional area मध्ये kinetic energy आपण कशामध्ये कन्वर्ट केली होती, प्रेशर एनर्जी मध्ये कन्वर्ट केली होती. गेटिंग इट. तर व्हॉल्यूट केसिंग आणि ड्राफ्ट ट्यूब ह्या दोघांचं काम सेम आहे. गेटिंग इट. व्हॉट these two does, these two convert kinetic energy into pressure energy. मग सर काहीतरी तुम्ही म्हटलं होतं, कुठेतरी सांगितलं होतं प्रेशर एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्जन करत होतो. कोण करत होतं बरं ते, नोझल. करेक्ट, व्हेरी करेक्ट. नोझल. नोझल कन्वर्ट दी कुठली एनर्जी, प्रेशर एनर्जी प्रेशर एनर्जी टू कायनेटिक एनर्जी. इनटू कायनेटिक एनर्जी. एमसीक्यू आहेत हे महत्वाचे, लक्षात ठेवायचे. गेटिंग इट. व्हॉल्यूट केसिंग कायनेटिक एनर्जी इनटू प्रेशर. ड्राफ्ट ट्यूब कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इनटू प्रेशर. नोझल प्रेशर एनर्जी इनटू कायनेटिक एनर्जी. गेटिंग इट. आता लक्षात घ्या, आपली परीक्षा जर ऑनलाईन झाली तर एमसीक्यू बेस होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इन डेप्थ नॉलेज लागतं. एमसीक्यू ची परीक्षा सोपी नसते, एमसीक्यू ची परीक्षा अवघड असते. का, कारण वाचन बारीक लागतं, कन्सेप्ट लागतात सगळ्या. गेटिंग इट. दॅट इज व्हाय एमसीक्यू एक्झाम इज डिफिकल्ट रिमेंबर. त्याच्यामुळे तर गेट सारखी एक्झाम सुद्धा कसली होते, एमसीक्यू बेस होते. जेडब्ल्यू सुद्धा एमसीक्यू बेस होते. सीईटी सुद्धा एमसीक्यू बेस होते. व्हाय, बिकॉज का बरं एमसीक्यू बेस होते, कारण एमसीक्यू ला जास्त अभ्यास करावा लागतो.
You need more deep learning. तुम्हाला जास्त डीप अभ्यास करावा लागतो. Getting it? This is how. So volute casing, nozzle, draft tube. तर draft tube कशामध्ये वापरली जाते? In which turbine we use draft tube? Draft tube is used in which turbine? Francis turbine. Francis turbine. Okay, and a nozzle. Nozzle is used in. Nozzle is Pelton used wheel. in Pelton wheel turbine. And wheel. Getting it? Correct? Okay. Now, spiral casing is used in. Spiral casing is used in Francis. Francis turbine. Spiral casing is used in Francis turbine. Volute casing is used in Centrifugal pump. centrifugal Centrifugal pump. pump. हे आपण शिकलो होतो आहे का नाही? Impeller is used in. Impeller कुठे वापरला जातो? Centrifugal pump. Centrifugal pump. Impeller is used in centrifugal pump. Centrifugal pump. Foot valve is used in Centrifugal pump. centrifugal pump. Getting it? Then what we can say? What we will ask then? Which pump generates high pressure? Which Centrifugal pump is pump. used? Centrifugal generate high pressure? No. Which pump generate high pressure? Double acting reciprocating pump. Correct. Double acting or single acting. The requirement which I said is only high pressure. So only high pressure can be attained by two, single reciprocating pump or Double and double single. reciprocating pump. Double reciprocating. Getting it? So question तुम्हाला असाही कधीतरी विचारला जाऊ शकतो. Suppose there are two requirements. Suppose की तिथं दोन requirements आहेत. पहिलं दोन जागी आपल्याला पंप लावायचे. The first requirement is पहिल्या ठिकाणाची requirement आहे only high pressure. आणि दुसऱ्याची रिक्वायरमेंट आहे लो और मीडियम प्रेशर. किंवा मी लिहितो तसं नको, मी असं लिहितो डायरेक्ट. सपोज वन प्लेस आय रिक्वायर 10 bar pressure and second application I require 3 bar pressure. Suggest the pumps. Suggest करा पंप, कुठला कुठला पंप वापरायचा. पहिल्या ऍप्लिकेशनला कुठला पंप वापरायचा, दुसऱ्या ऍप्लिकेशनला कुठला पंप वापरायचा. पहिल्याला डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग. करेक्ट. आणि पहिल्याला दुसऱ्याला- डबल ऍक्टिंग किंवा सिंगल ऍक्टिंग म्हणा आणि दुसऱ्याला आणि दुसऱ्याला रेसिप्रोकेटिंग. दुसरा 3 बार आहे, कमी प्रेशर आहे. कुठला चालतोय? सेंट्रिफ्युगल पंप इज सफिशियंट. दुसऱ्या ऍप्लिकेशनला सेंट्रिफ्युगल पंप हा सफिशियंट आहे. Getting it? Now one application I need 10 liters per minute discharge, and second application I need 100 liters per minute discharge. Suggest the pumps. 10 liter per minute ला मी कुठला घेणार आणि 100 पहिल्याला डबल ऍक्टिंग किंवा सिंगल ऍक्टिंग. करेक्ट. रेसिप्रोकेटिंग घेऊन पहिल्या. पहिल्या बरोबर दुसऱ्या सेंट्रिफ्युगल. सेंट्रिफ्युगल. का बरं? कारण हा काय आहे? हाय डिस्चार्ज. हाय डिस्चार्ज. आणि हाय डिस्चार्ज. लो डिस्चार्ज मला चालतं. Low लो discharge. डिस्चार्ज म्हटलं का सेंट्रिफ्युगल घ्यायचा. व्हेरी करेक्ट, व्हेरी गुड. ओके, तर अशा पद्धतीने सुद्धा आपला अभ्यास झाला पाहिजे जेणेकरून पुरवून क्वेश्चन विचारला तरी उत्तर आलं पाहिजे. ओके, सो वी गॉट लेस दॅन 20-30 seconds. So our lecture may end. So everyone, have you seen your recent timetable? तुम्ही तुमचा नवीन टाइम टेबल बघितलं का? आज आपण Zoom चं सबस्क्रिप्शन